नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे आणि ठाकरे अशा केसची जी सुनावणी आहे त्याच्यामध्ये ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल कायद्याचा कीस पाडतायत आणि कीस पाडतायत म्हणण्यापेक्षा पीठ पीठ पाडतायत असं म्हणायला हरकत नाही. चक्कीत घातल्यासारखं एकदम बारीक बारीक कण ते कायद्याचे शोधून बघतायत. पण त्याचा काय उपयोग होणार काय याचा विचार करायला पाहिजे. मला आठवतं 60-70च्या दशकामध्ये कोण वकील होते मला माहिती पण फार नामवंत मराठी वकील होते कोणतरी. क्रिमिनल लॉयर होते, म्हणजे गुन्हेगारी फौजदारी क्षेत्रातले खटले जिंकून दाखवणारे नामवंत वकील होते. मला त्यांचं नाव आता आठवत नाही, पण अनेक जण असं म्हणायचे की अगदी कोणाचा तरी खून पाडा आणि खून पाडून त्या वकिलाच्या दारात जाऊन उभे राहा आणि त्याला सांगा मला वाचव. तर तो खुनाच्या आरोपातून सुद्धा तुम्हाला वाचवायचा आणि पोलीस तुमच्या अंगाला हात लावू शकत नाहीत इतका बंदोबस्त करायचा, इतकी त्या वकिलाची कायदा क्षेत्रामध्ये न्यायालयामध्ये दबदबा होता असं म्हटलं जातं. अर्थात हे सगळ्या गोष्टी बोलायच्या असतात, खरंच तसं होतं असं नाही. मला तर नाव नाही आठवत, पण त्याही वकिलाने अनेक मोठमोठ्या केसेसमध्ये पराभव पत्करलेला होता. कायद्याचा कीस पाडून कितीही मोठ्या गुन्हेगाराला सुखरूप बाहेर काढण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती. त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये, त्याच्या युक्तिवादामध्ये तेवढी ताकद होती हे सत्य आहे. पण म्हणून प्रत्येक गुन्हा बेधडक करायचा आणि मग त्याच्याकडे जायचं असं बिलकुल झालेलं नाही. हा एक गोष्ट असते की कायद्याच्या चौकटीत आपण कुठे फसू शकतो याचं भान ठेवून कोणी गुन्हा केला असेल आणि त्यातून निसटण्याच्या पळवाटा आणि जागा असतील तर त्या शोधून काढण्यामध्ये असे चतुर वकील असतात की ते त्यातूनही तुम्हाला बाहेर काढतात. नाही काढत असं नाही मी म्हणतो, पण तरी त्याच्या मर्यादा असतात. हा अतिरेक होता की खून करा आणि मग त्या वकिलाकडे जा आणि तरी तो तुम्हाला सोडवेल नाही. तुम्ही प्रत्येक जागी पकडण्यासारखे, अडकण्यासारखे चुका करत गेलात तर तुम्हाला कुठलाही वकील वाचवू शकत नाही. आणि म्हणून अगदी बेकायदेशीर कृत्य करायचं तरीही ते कायद्याच्या चौकटीत कसं बसेल याची काळजी घेऊन जर एखादा गुन्हा केला तर त्यातून तुम्हाला बाहेर काढणं सोपं असतं, अशक्य नसतं. पण मी काही करेन, उदाहरणार्थ माझं उदाहरण घ्या तुम्ही, की दीर्घकाळ जवळजवळ 49 वर्ष सिगरेट फुंकली, त्याचा दुष्परिणाम म्हणून माझा घसा खराब झालेला आहे, खरवडून गेलेला आहे. आता मी कुठच्या तरी डॉक्टरकडे जायचं म्हणजे मला ट्रीटमेंट घ्यावी लागली सिगरेट सोडण्यासाठी, पण त्या डॉक्टरकडे जायचं आणि त्याला सांगायचं तू मला बरा कर, पण मी सिगरेट सोडणार नाही. असं कसं शक्य आहे? तो मला काही उपाय सांगेल, ट्रीटमेंट सांगेल, पथ्य सांगेल, ते पथ्य मी पाळलं पाहिजे. पण मी चुका करीन आणि तरीही ती चूक बरोबर कसं आहे हे तू सिद्ध करत जा, नाहीतर तू डॉक्टर कसला असं जर मी म्हटलं तर तो सुद्धा मला वाचवू शकत नाही, तो किती चतुर असला तरी. आणि नेमकी तीच गोष्ट आज ठाकरे शिंदे केसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत झालेली आहे. कपिल सिब्बल अत्यंत चतुर बुद्धिमान वकील आहे, म्हणून तर अनेक अडकलेल्या फसलेल्या केसेसमध्ये त्यांना वकीलपत्र दिलं जातं, प्रचंड फी आकारतात, हे सगळं सत्य आहे. पण तरी ज्या काही गोष्टी आपण करतोय त्या गोष्टी कायद्याच्या कचाट्यात सापडणार नाही यासाठी अशा मोठ्या वकिलांचा सल्ला घेऊन उद्धव ठाकरेंनी जर राजकारण केलं असतं तर आज त्यांना इतकं गोत्यात यावं लागलं नसतं.
आणि कपिल सिब्बल सारखे मोठे वकील सोडून द्या, एवढे मोठे वकील मी मानत नाही, पण शरद पवारांसारखा अत्यंत चतुर राजकारणी, ज्याच्यावर आजपर्यंत भ्रष्टाचाराचे, फौजदारीचे, गुन्हेगारीचे नानाविध आरोप झालेत, पण चिमटीत पकडणे इतकी जागा सुद्धा शरद पवार ठेवत नाही. या त्या गोष्टी शरद पवार अडकले, आता गेलं, पवार संपले असं कोणीही म्हणू शकत नाही. इतके शरद पवार कायदे पंडित नसले तरी राजकारणातले मुरब्बी आहे. आणि म्हणून शरद पवार जे जे बोलतात त्याकडे गंभीरपणे बघितलं जातं. अगदी फुसक्या थापा सुद्धा शरद पवारांनी ठोकल्या तरीही त्यावर चर्चा होते. याचं कारण पवार बोलतायत म्हणजे काहीतरी गंभीर आहे हे गृहीत असतं. अगदी दादांत खोटं शरद पवार बोलतात अनेकदा, पण त्याकडेही गंभीरपणे बघितलं जातं, गंभीरपणे त्याची दखल घेतली जाते. याचं सगळ्यात मोठं कारण असं की शरद पवार हे अत्यंत चतुर राजकारणी मानले जातात. आणि असे शरद पवार जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करतात तर त्यानंतर आपलं राजकारण करताना किंवा संयुक्त जी काय आघाडी झाली होती, महाविकास आघाडी, तिचं राजकारण करताना, सरकार चालवताना शरद पवारांची सल्ला मसलत जर उद्धव ठाकरे करत गेले असते तर ते गोत्यात आले नसते. गोत्यात म्हणजे सत्ता गेली, पक्ष फुटला, पक्षाची सूत्र आपल्या हातातून गेली, पक्ष अख्खाच्या अख्खा दुसऱ्या कोणाला तरी मिळाला, आपल्याला पक्षाचं नवं नाव आणि नवं चिन्ह घेऊन लढाईची पाळी आली आहे. आपल्या घरात आपण उपरे झालो. ही जी दुर्दशा उद्धव ठाकरेंची झाली आहे त्याचं कारण शरद पवारांसारखा एक अत्यंत उत्तम खेळाडू हाताशी असताना, मी कॅप्टन आहे तर मी त्याचा सल्ला कशाला घेऊ, हा जो अहंकार उद्धव ठाकरेंचा होता तो त्यांना नडला. आणि आज जी काय आपले बुद्धिमत्तेचे कसोटी लावत कपिल सिब्बल बसलेले आहे, त्यातून उद्धव ठाकरेंना कुठलंही बळवट मिळणार नाही. कारण नको नको त्या चुका केल्या, किंबहुना करू नये त्या चुका हट्टाने केल्या. मला कोण अडवणार आहे? मी मुख्यमंत्री आहे, मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे, मी बाळासाहेबांचा सुपुत्र आहे. त्यामुळे कायदे वगैरे मला कसले लागणार, हा जो अहंकार उद्धव ठाकरेंचा होता त्यातून ते स्वतःला अधिकाधिक गोत्यात आणत गेले, गाळात ढकलत गेले. हे मी आता कपिल सिब्बल आणि शरद पवार कुठून आले असं तुम्हाला वाटेल. तर मित्रांनो, एक आठवण करून देतो. महाविकास आघाडी तयार झाली आणि त्यानंतर सामनामध्ये शरद पवार यांची एक प्रदीर्घ मुलाखत छापून आली होती आणि मला वाटते ती ऑनलाईन पण टाकलेली होती. रेकॉर्डेड ऑडिओ मुलाखत पण होती, ऑडिओ व्हिज्युअल. त्यामध्ये शरद पवारांनी एक मोठी गोष्ट सल्ला म्हणून उद्धव ठाकरेंसाठी सांगितली. मुलाखत सामनाची होती, पण एक सल्ला द्यावा त्याप्रमाणे शरद पवारांनी एक वक्तव्य त्या मुलाखतीमध्ये केले. ते वक्तव्य असं होतं की जसा तुम्ही पक्ष चालवता, अर्थात मुलाखत संजय राऊतांनी घेतली होती, पण शरद पवार जे उत्तर देत होते ते शिवसेनेला उद्देशून देत होते की तुम्ही जसा पक्ष चालवता, म्हणजे जशी शिवसेना बाळासाहेबांच्या नंतरच्या काळामध्ये उद्धव ठाकरे जशी शिवसेना चालवतात तशा प्रकारे सरकार चालवता येणार नाही. सरकार हे सहमतीने चालवावं लागतं. जनतेच्या भावनांचा आदर करून, जनभावना दुखावणार नाही याची काळजी घेत, सहकारी दुखावणार नाहीत याची काळजी घेत सरकार चालवावं लागतं, असं शरद पवार त्या मुलाखतीत म्हणालेले मला आठवतं. आता इथे जशी शिवसेना चालवता याचा अर्थ काय, म्हणजे शिवसेना नावाचा पक्ष उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे जसा चालवत होते तशा प्रकारे सरकारने चालवत आहे. बाळासाहेब म्हणजे ते लोकशाही वगैरे मानत नव्हते.
म्हणून तर अगदी पहिल्यांदा जेव्हा शिवसेना पक्ष हा रजिस्टर करण्याची वेळ आली तेव्हा जी घटना बनवली होती त्यामध्ये तहहयात शिवसेना प्रमुख हेच पक्षाचे अध्यक्ष म्हणजे शिवसेना प्रमुख असतील अशी जी घटनेमध्ये तरतूद होती त्याला आक्षेप घेऊन निवडणूक आयोगाने त्यात बदल करायला लावला होता की आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाही जिथे आहे तर लोकशाहीनुसारच निवडणुका लढवता येतील आणि ती लोकशाही फक्त लोकांची मतं जनतेची मतं मागताना नाही तर पक्षाच्या अंतर्गत कारभारामध्ये सुद्धा लोकशाही असली पाहिजे आणि म्हणून तुमच्या पक्षाच्या घटनेमध्ये आणि पक्षाच्या कारभारामध्ये सुद्धा लोकशाही असली पाहिजे आणि लोकशाहीचा अर्थ वेळच्या वेळी निवडणुका घेऊन पक्षाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी निवडून आणले पाहिजे आणि म्हणून त्या घटनेत बदल करावा लागला आणि ठराविक काळानंतर परत एकदा बाळासाहेब निवडून येतील काही फरक पडत नाही कारण बाळासाहेब म्हणजे शिवसेना होती तो बदल करण्यात आला पण सांगण्याचा हेतू असा की घटना ही लोकशाहीवादी असली पाहिजे लोकशाही पद्धतीने पक्ष चालला पाहिजे आणि पक्षाच्या अंतर्गत लोकशाही असली पाहिजे हे जरी कागदावर लिहून निवडणूक आयोगाकडे रजिस्टर करण्यात आलं असलं तरी पक्ष बाळासाहेब आपल्याच इच्छेनुसार चालवत होते त्यांना पाहिजे त्याला पदाधिकारी करायचं त्यांना पाहिजे त्याला तिकीट द्यायचं त्यांना पाहिजे त्याला मंत्री किंवा मुख्यमंत्री करायचं ही मनमानी बाळासाहेबांनी केलेली हुकुमशाही केलेली पण एक गोष्ट होती त्यांच्याच इच्छेनुसार आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे किंवा त्यांच्या करिश्म्यामुळे जर पक्षाचे उमेदवार निवडून येत असतील तर मग पक्षातल्या लोकशाहीपेक्षा बाळासाहेबांचा करिश्मा ही शिवसेनेची संजीवनी होती आणि म्हणून बाळासाहेबांची हुकुमशाही हा वेगळा भाग होता ते स्वतः कधी सार्वजनिक पद किंवा निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाही अनेकांना मंत्री आमदार महापौर वगैरे केले पण उद्धव ठाकरेंना अशा घटनात्मक आणि सत्ता पदांचं आकर्षण होतं आणि इथे बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे बाळासाहेब कधी मनोहर जोशी नवलकर दत्ताजी साळवी वामनराव महाडिक यांच्या स्पर्धेत नव्हते ते त्यात त्यांच्यापेक्षा एक पायरी वर बसलेले होते निवडणुका तुम्ही लढवायच्या पद तुम्ही उपभोगायचे पण माझ्या इच्छेनुसार त्या पदावर बसून कारभार करायचा हा बाळासाहेबांचा अट्टाहास असायचा आणि म्हणून ते म्हणायचे की मी रिमोट कंट्रोलने सरकार चालवतो मी सरकारचा रिमोट कंट्रोल आहे उद्धव ठाकरे मध्ये तो करिश्मा नव्हता की ती पॉप्युलॅरिटी नव्हती की त्यांच्या नावावर लोक निवडून येतील पण आपण बाळासाहेबांचा मुलगा आहोत आणि आता आपण पक्षाचे प्रमुख झालोय म्हणून आपण बुलडोज करून रेटून नेऊन आपली मनमानी करू ही जी भूमिका उद्धव ठाकरेंची होती त्यावर शरद पवारांनी त्या सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोट ठेवलं होतं ज्या प्रकारे तुम्ही पक्ष चालवता तुम्ही बुलडोज करता आपल्या सहकार्यांची मतं घेत नाही तुमच्या इच्छा त्यांच्यावर लादता आणि विरोधात कोणी उभा राहत असेल किंवा मतभेद कोणी करणार असेल तर बुलडोज करून तुम्ही तुमचं मत रेटून नेता या पद्धतीने सरकार चालवता येणार नाही हाच मंत्र किंवा सल्ला शरद पवारांनी त्या सामना मुलाखतीतून दिला होता किंवा लोकशाही सरकारमध्ये तुम्ही आलात ही शिवसेना जशी चालवतात तसं महाविकास आघाडीचं सरकार मुख्यमंत्री म्हणून चालवता येणार नाही पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री याच्यामध्ये फरक आहे याच्यात आणखीन दोन पक्ष सहभागी आहेत आणि त्यांच्याशी सुद्धा सल्लामसलत करून चालवावं लागेल पण हे सांगता सांगता तुम्ही ज्या प्रकारे पक्ष चालवता हे जे वाक्य शरद पवारांचं त्या मुलाखतीतलं आहे ते बहुमोलाचं होतं
बाळासाहेबांची कहाणी वेगळी होती. बाळासाहेबांकडे अपयश पचवण्याची हिंमत होती, ताकद होती. उद्धव ठाकरेंकडे ती नाहीये. आणि म्हणून पक्ष चालवता तसं सरकार चालवू नका, याचा अर्थच बाळासाहेब हयात नाहीत. आजची शिवसेना ही आजच्या राजकीय लोकशाहीनुसार पक्षातही चालली पाहिजे, हेच एक प्रकारे शरद पवारांनी सूचित केलं होतं. याचा अर्थ बाकी सगळे पक्ष राजकारण करताना, निवडणुका लढवताना पक्षाच्या अंतर्गत आणि बाह्य ज्या प्रकारचं काम करतात, कारभार करतात, त्याच पद्धतीमध्ये आजची शिवसेना चालवावी लागेल. बाळासाहेबांच्या नंतरची शिवसेना ही नेहमीच्या लोकशाहीनुसार चालवावी लागेल. हा शरद पवारांचा त्या मुलाखतीतला बहुमोल सल्ला होता. तो ऐकला असता तर मग ज्या प्रकारचे बदल घटनेमध्ये असेल, पक्षाच्या व्यवहारामध्ये, कारभारामध्ये असेल, ते करतोय, ते कायद्याच्या, निवडणूक आयोगाच्या नियमांच्या चौकटीत बसणारे आहेत की नाही याची काळजी उद्धव ठाकरेंनी घेतली असती तर पक्षामध्ये दुफडी माजण्याचा विषय आला नसता. 20 जून 2022 ला जो पक्ष फुटला त्याचं मुख्य कारण असं की पक्षामध्ये मतभेद झालेले आहेत आणि पक्षामध्ये लोकशाही नाही असं दाखवतच एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट किंवा त्यांचे पाठीराखे बाजूला झाले. आणि तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या दिवसापासून म्हणजे गुवाहाटीला गेलेला जो शिंदे गट आणि त्यांचे आमदार होते त्यांच्या समोर भाषण करताना पहिली जी व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे साफ साफ सांगतात, अरे आपण शिवसैनिक आहोत, आपण घाबरायचं कारण नाही, आपण पक्ष सोडलेला नाही, आपण शिवसेना आहोत. असं ज्या वेळेला एकनाथ शिंदे म्हणतात तिथे तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं की आपण शिवसेना आहोत म्हणजे उद्धव ठाकरे शिवसैनिक नाहीत किंवा शिवसेना पक्षाचे कोणी नाहीत असंच एकनाथ शिंदेना म्हणायचं होतं. हे जर शांत डोक्याने समजून घेतलं असतं तर पुढची प्रत्येक कायदेशीर कारवाई, पात्रतेची, अपात्रतेची, पक्षांतर कायद्याची जी काय करायची उद्धव ठाकरेंना होती ती सावधपणे झाली असते. पण करतो आता त्या शिंदेला सरळ, करतो आता ह्याला सरळ, करतो आता त्याला सरळ, ही जी अहमन्यतेची भावना उद्धव ठाकरेंची आहे त्यामध्ये कायद्याच्या चाकोरीला ओलांडलं गेलं. आणि आता ती चाकोरी आम्ही ओलांडलेली नाही, शिंदेनी ओलांडली आहे असं दाखवण्यासाठी बिचाऱ्या कपिल सिब्बलला दाताच्या खण्या कराव्या लागतात, कायद्याचा किस पाडावा लागतो. पण शरद पवार जे बोलले होते की जसा पक्ष चालवता, आपलं मत रेटून नेता, आपल्या सहकार्यांच्या, सवंगड्यांच्या मताला तुम्ही काडीची किंमत देत नाही, त्या पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार चालवता येणार नाही असं शरद पवार म्हणतात. त्याची दुसरी बाजूही समजून घ्या की तुम्ही ज्या प्रकारे शिवसेना हा एक राजकीय पक्ष म्हणून चालवता ती पद्धत सुद्धा योग्य नाही. आज ना उद्या तुम्ही नको तितके गोत्यात याल असा इशारा त्या मुलाखतीतून शरद पवारांनी दिला होता. तो समजून घेतला असता, गंभीरपणे घेतला असता आणि आपल्या व्यवहारामध्ये आणि अंमलामध्ये आणला असता तर आज कपिल सिब्बल यांचे पाय धरायची वेळ उद्धव ठाकरेंवर आली नसती. आधी कृती करायची आणि नंतर विचार करायचा, ही भूमिकाच लोकशाहीमध्ये, कायद्याच्या चाकोरीमध्ये घातक असते. आणि उद्धव ठाकरेंना म्हणूनच कपिल सिब्बल यांचे पाय धरावे लागले कारण त्यांना शरद पवारांची महत्ता कळली नाही. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.